मुलांच्या काही काही गोष्टी कितीही सिली असल्या ना तरी त्या ऐकाव्याच लागतात. नाहीतर त्यांना असं व्हायला लागतं की आमचं कोणीच ऐकून घेत नाही आणि आमचे प्रॉब्लेम कोणीच सॉल्व्ह करत नाही. कशाबद्दल मी बोलते हे तुम्हाला पुढे सांगतेच, पण त्याआधी मी छान अशी तयार झाली आणि मुलांना स्कूलला घ्यायला गेली होती. तिकडून येताना माहीने आज भरपूर सगळे फुलं आणले होते आणि आज म्हणे की मला बुके बनवायचं आहे म्हणून एवढे सगळे फुलं घेतले. त्यानंतर घरी आल्यानंतर मी मुलांना छान अशी पुरणपोळी बनवून दिली. आता हे जे पुरण आहे हे गुरुपौर्णिमेला बनवलं होतं आणि हा व्हिडिओ जो आहे हा त्यानंतर लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवसाचाच आहे. त्यामुळे मी जास्त दिवसासाठी नाही पण 2-3 दिवस पुरेल असं पुरण जास्तीचं बनवूनच ठेवलेलं होतं. कारण आरव माहीला प्लस बाबांना पण पुरणपोळी फार आवडते. त्यामुळे म्हटलं एकदा खाल्ल्यापेक्षा 1-2 दिवस जसं जमेल तसं बनवता येईल म्हणून मी एक्स्ट्रा पुरण बनवून ठेवलं होतं आणि त्याच्याच अशा गरम गरम पोळ्या बनवून माही आणि आरवला घरी आल्यानंतर जेवायला दिलं. त्यानंतर तिने तोपर्यंत असं छानसा बुके पण बनवून ठेवला होता. आता ती गोष्ट होती ही की आरवला इथे लावायचं होतं पायनॅपलचं झाड, जे की तुम्ही बऱ्याच दिवसापासून व्हिडिओमध्ये बघत आहे. त्यासाठी तो बरीच मेहनत घेत आहे. आता याला छानसे रूट पण त्याने पाण्यामध्ये ठेवून 10-12 दिवसापासून उगवले होते. पण त्याचं म्हणणं होतं आता मला हे जमिनीमध्ये शिफ्ट करायचं आहे. आता त्याला म्हटलं आपणच स्वतः हवेत राहतोय, तुला जमीन कुठून आणून देऊ झाड लावायसाठी. मग त्यावर तोडगा म्हणून ही कुंडी आणली होती. पण झालं असं की कुंडी आणल्यानंतर त्याच्यात जी माती आणली ती पडली कमी. ती खूप खोल होती, त्याच्यामुळे त्याचे रूट त्या मातीपर्यंत पोचत नव्हते. म्हणून मग त्याचे थोडेसे आजूबाजूचे पत्ते वगैरे काढून ते झाड कसं तरी का होईना त्या कुंडीमध्ये शिफ्ट केलं आणि ते लावून झालं. आणि त्यानंतर जी काही खुशी माझ्या मुलाला मिळाली ना, बापरे, त्याला तर असं वाटलं की झालं मी आता सगळं जग जिंकलं आहे आणि लगेच काही दिवसात आता याला पायनॅपलसुद्धा यायला लागतील. तसंच काहीसं या बाबतीत पण झालं आहे की हे जे झाडं आहेत हे आहेत ॲपलचे, जे की माहीने लावलेत. आता याला कधी ॲपल येतील याची वाट बघणं चालू आहे. त्यानंतर आता दुसरं झाड पण लावायचं आहे एक सक्सेस झाल्यानंतर, म्हणून हा काहीसा इथे गोंधळ चालू होता. त्या दिवशी पुन्हा एक पायनॅपल आणलं होतं आणि त्याला सोलून पप्पांना मागत होता आणि त्यांनी सोलून त्याचं क्राऊन दिलं तसं त्याने इकडे त्याचे वेगळे वेगळे रूट्स काढायसाठी इथे त्याला फिनिशिंग देणं चालू केलं होतं. आता ही पायनॅपल सिरीज केव्हा संपते ते तर मला माहिती नाही, पण आपण मात्र नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की भेटूया. तोपर्यंत तुम्ही फॉलो नक्की करून ठेवा. बाय.